कधी नसतं, ह्याला तटस्थ लक्षण म्हणा. कधी कधी असतं, कधी कधी नसतं, हे काय आम्हाला कळलं नाही. महाराज म्हणतात समान पाय आहे भगवंताचे. मग हे लक्षण समान पाय असणारं लक्षण, की ज्याचे समान पाय आहेत त्याचं चिंतन करा. मग आता याचे समान पाय काय माहित का हो? नाही ना. अहो ह्याचे वामन अवतारामध्ये समान पाय कुठे आहेत? एक पाय बळीच्या डोक्यावर, एक पाय पृथ्वीवर, एक आकाशात कुठच्या कुठं. आणि दुसरी गोष्ट, रामचंद्राच्या अवतारामध्ये एक मागे पुढे पाय, हातामध्ये धनुष्यबाण. आणि भगवान श्रीकृष्णाच्या वेळेस तर देवळा चरणी वाजवितो वेणू. देवडा म्हणजे पाय असा ठेवून, देवडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा. अशा प्रकारे ह्याचं वेगवेगळ्या पायाला आणि वर्णन आहे. मग असं असताना, किंवा कुर्मा अवतारात कुठं काय आहे? 4 पाय आहेत तिथं. कोणता पाय धरावा आणि कशा पद्धतीनं वर्णन करावं. म्हणजे जिथं जिथं काही कधी कधी लक्षण असतं आणि कधी कधी नसतं. जसं रामभाऊचं घर कोणतं आहे? आजी इकडे बघ, इकडे बघ. रामभाऊ चष्म्या तुझ्या आजी म्हणते, अरे पोप्याच्या बापाला तू झोपी जाती तर कळू देत नाही, तर तू कोण काढला? झोपू नको आजी, झोपू नको, इकडे बघ. महाराज म्हणतात, हे पहा, कदाचित कत्वे सती. ओ रामभाऊचं घर कोणतं आहे? ते कावळा बसलेला, कावळे दिसत नाहीत आता. कावळा बसलेलं रामभाऊचं घर आहे म्हणले. मग कावळा बसलेला रामभाऊचं, मग कावळा राहतो का तिथं? उडून जातो तो. ज्याच्या दारी गाय चालली का म्हणले, ती देव गाय चालली म्हणले, आणि ते रामभाऊचं घर आहे. आता ती गाय काय ती फिरत राहते, अख्ख्या सर्व गावामध्ये फिरत राहते काय. पण कधी काय झालं, लक्षण मात्र ज्याचं केलं ते लक्ष काय झालेलं आहे, आपल्याला लक्षात आलेलं आहे की हे रामभाऊचं घर आहे. पण ज्याचं लक्षण केलं की कावळा बसलेला, तो कावळा काय झाला, बाजूला झाला. उपाधी बाजूला होऊन लक्षाचं लक्षात आपल्याला काय होतं, ज्ञान होतं. त्याला कदाचित कत्वे सती व्यावर्तकत्व तटस्थ लक्षण असं म्हणा. पण कायम असतं त्याला स्वरूप लक्षण म्हणा, जे कायम असतं. कदाचित कत्वे सती, जिथं समान पाय आहेत म्हणून महाराज म्हणतात समपाय करकटे उभा तटे ढेवरेच्या. त्याचं स्थान सांगितलं, त्याचे समान पाय सांगितले. समान पाय कशा करता सांगितले? 2-3 गोष्टी आहेत पहा. समान पाय ह्याच्या करता सांगितले, एक तो येणाऱ्या प्रत्येकाला मोक्ष देतो. ऐकले, पुंडलिके दिलावर करुणा करे विठ्ठले मूढ पापी जैसे तैसे. जैसे तैसे मध्ये गुरुरे चैतन्य महाराज, शेखर महाराज, गुरुरे शेखर महाराज चातुर्मासातले फार सुंदर सांगतात. जैसे तैसे, शंकर सोसायटीचे अध्यक्ष असो नाही तर काही असो, जैसे तैसे उतरे काशे लावून कसे असू द्या, महाराज म्हणतात या बाबा, तुम्हाला मी ऐकणे मोक्ष देतो. अशा प्रकारे समपाय करकटी नितंभक कराभ्याम धृतो येन तस्मात. अशा प्रकारे कशा करता शंकराचार्यांनी फार सुंदर वर्णन केलं. महाराज म्हणतात की अरे माझ्या भक्ताला भवसागर किती आहे, त्याच्या कमरे एवढाच आहे. नितंभक कराभ्याम धृतो येन तस्मात. कशा करता धरला तर बाबा माझ्या भक्ताला तो भवसागर त्याच्या कमरे एवढा आहे म्हणून कमरेवर हात. दुसरी गोष्ट, हा भक्ताचं काम करून थकला म्हणून कमरेवर हात. वाट पाहे उभा भेटीची आवडी म्हणून कमरेवर हात. आणि वारकऱ्याला हात लावून बघा बरं, याच्याकरताही कमरेवर हात आहे. विठ्ठल समान पायाचं फार सुंदर चिंतन केलेलं आहे बरं का. हो, तुम्ही म्हणता समान पाय आहे तर कोणीही आल्यानंतर मोक्ष देतो भगवंत. शंका एक आहे की तुम्ही भगवंत सर्वांनाच मोक्ष देतो, कोणी या कसाही या. मग तुम्ही सर्वांना जर मोक्ष देत असेल तर आम्ही ज्ञानेश्वरी वाचलेली आहे. तैसा गोपिकांसी कामे कंसा भय संभ्रमे हेरा घातकिया मनोधर्मे शिशुपाळाधिका किंवा सनकाधिकाचे निमाने सायुज्य सौर सुधी धला पुतने जे विषाचे निस्तन पाने मारू आली. महाराज म्हणतात विषाचे निस्तन पाने मारू आले, तिला मोक्ष दिला. पण याच्यात बारकावा आहे गुरुजी. बारकावा असा आहे की सनकाधिकाला हात जोडून मोक्ष दिला या, ऐका नाही, आणि पुतनेला मारून मोक्ष दिला. म्हणजे कसं झालं गुरुजी, आमच्या झोपडीला पाहायला वगैरे या आम्ही तुम्हाला हार तुरे घालून आमच्या परिणामी तुमचं स्वागत करू. या तुम्ही आमच्या घरी 2 घास खा, या बसा. गुरुजीला म्हटलं या तुम्ही या, तुम्हाला काय खायला मिळते का, या तुम्ही पण या तुम्ही. आता गुरुजींना बोलावलं आणि तुम्हालाही बोलावलं. गुरुजींनाही 1000 रुपये दक्षिणा दिली, कमी कशाला करायची.